नमस्कार, मी प्राची साळुंखे महामुंबई या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात करूयात गणेश उत्सवाच्या नव्या नियमावलीनं। गणेशोत्सवाच्या नियमावलीत बदल करण्यात आलेला आहे। मंडपात जाऊन गणरायाच्या दर्शनावर बंदी घालण्यात आली आहे। केवळ ऑनलाईन दर्शनाला सरकारने परवानगी दिली आहे। राज्य सरकारने गणेशोत्सवाबाबत नवी नियमावली जारी करून नियमात बदल केले आहेत। कोरोनाचा धोका वाढत असल्याने सरकारने गणरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्यक्ष मंडपात जाण्यास बंदी घातली आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गणेशोत्सवाच्या नियमावलीत सरकारकडून बदल करण्यात आलेला आहे। अवघ्या 2 दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू करण्यात आलेत। मंडपात जाऊन गणरायाच्या दर्शनावर सरकारने बंदी घातली आहे। केवळ ऑनलाईन दर्शनाला सरकारने परवानगी दिलेली आहे आणि राज्य सरकारने गणेशोत्सवाबाबत दिलेली ही नवी नियमावली आपण पाहतोय। तर दुसरीकडे गणेश उत्सवात प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर बंदी घातल्याने मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे। ऐनवेळी अधिसूचनेत बदल केल्यामुळे मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे। मंडळांनी सरकार विरोधात संताप देखील व्यक्त केला आहे। त्यामुळे गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे गणेश मंडळ पोलिसांमध्ये वादाची ठिणगी पडणार का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। आणि या संदर्भात गणेश गल्ली मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। आपण पाहूया। गणेश उत्सव अवघ्या 2 दिवसांवरती आलेला आहे आणि आज अचानक गृह विभागाने अधिसूचना जाहीर केलेली आहे आणि राज्यातल्या सर्व गणेशोत्सव मंडळांना फक्त ऑनलाईन दर्शनाद्वारेच गणपती बाप्पांचं दर्शन घेता येणार आहे अशी त्यांनी अधिसूचना गृह विभागाने जाहीर केलेली आहे। त्यामुळे सर्वच गणेशोत्सव मंडळ नाराज आहेत। गणेश भक्त देखील नाराज आहेत। आधी जी अधिसूचना जाहीर केली होती ती अचानक बदलण्यात आली। काही तास आधी ही बदलण्यात आल्यामुळे गणेशोत्सवावरती आता एक खूप मोठं नाराजीचं जे सावट जे आहे ते पसरलेलं आहे। आपल्यासोबत मुंबईतलं प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली मंडळाचे सचिव आहेत स्वप्नील परब। स्वप्नील परब, गृह विभागाने जी अधिसूचना काढलेली आहे ती आपण पाहिली, फक्त आता ऑनलाईनद्वारेच दर्शन होणार आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? गृह विभागाची 28 जूनला जी अधिसूचना आलेली होती त्यानुसार सगळी तयारी मंडळाने केलेली होती। निर्बंधात राहून गणेशोत्सव साजरा करावा लागेल कारण राष्ट्रीय आपत्ती आहे, आम्हाला देखील मान्य आहे। त्याप्रमाणे आम्ही सगळी निर्बंध अंगीकारूनच ही तयारी करण्यात आलेली होती। परंतु आता या 2 तासापूर्वी जी गृह विभागाने सूचना काढली ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था तर आम्ही केलेलीच आहे। जे बाहेरून येणारे भाविक आहेत त्यांना आम्ही आवाहन देखील करतोय की आपण घरी राहूनच गणरायाचं दर्शन घ्या। पण आमचे जे स्थानिक रहिवासी आहेत, जे आमचे वर्गणीदार आहेत, त्यांना दर्शनासाठी आम्ही ओळखपत्र देखील आमच्या मंडळाकडून देण्यात आलेलं होतं जेणेकरून कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करूनच आम्ही त्यांना ते दर्शन देणार होतो। पण आता ही सूचना अचानक आल्याने थोडं संभ्रमाचं वातावरण आहे। मंडळाच्या वतीने तरी रहिवाशांना दर्शन देण्यावर मंडळ ठाम आहे। रहिवाशांची मानसिकता बदलण्यामागे गणेशोत्सव मंडळांना फार मोठी कसरत करावी लागणार आहे आणि जर एखादा रहिवासी जर दर्शनाला येत असेल तर त्याला अडवणं हे खूप चुकीचं ठरेल आणि मंडळासाठी ती देखील डोकेदुखी ठरणार आहे। राजकीय पक्षांचे मेळावे होत आहेत, आशीर्वाद यात्रा होत आहेत आणि गणपतीच्या आशीर्वादाला बंदी, हा कुठचा न्याय आहे? पण आता यातून मार्ग कसा काढणार? जर का प्रश्न निर्माण झाला कायदा सुव्यवस्थेचा तर काय करणार? कायदा सुव्यवस्था पाळण्याचा गणेशोत्सव मंडळ तंतोतंत प्रयत्न करतील। गणेशोत्सव मंडळी संवेदनशील आहेत आणि एकदा गणेशोत्सव मंडळाने जो शब्द दिला तो कुठच्याही परिस्थितीत पाळणारी सगळी मंडळ आहेत। पण अचानक 2 दिवसात असे जर निर्णय बदलायला लागले तर कुठेतरी मंडळाची देखील घालमेल सुरू झालेली आहे। आता तातडीची सभा आम्ही आयोजित केलेलीच आहे, त्याच्यात काय निर्णय येतील ते बघू। पण सध्या तरी उत्सव मंडळ स्थानिकांना दर्शन देण्यासाठी ठाम आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेकडून गणेशोत्सवासाठी तयारी सुरू झाली आहे। समुद्र किनाऱ्यांवर तसंच छोट्या मोठ्या तलावांवर गणेश विसर्जन करण्यासाठी जास्त गर्दी होते आणि यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने 127 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा प्रकारे हे काम केलं जात आहे। पुढच्या 4 दिवसात हे तलाव पूर्ण होणार आहेत, त्यामुळे गणेश भक्तांना गणेश विसर्जन करण्यासाठी पायपीट करावी लागणार नाहीये। कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी हे मोठं पाऊल असणार आहे। मी आहे आता घाटकोपर पंतनगर या ठिकाणी। या आचार्य अत्रे मैदानामध्ये सुद्धा एक कृत्रिम तलाव करायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 30 बाय 40 इतका मोठा हा कृत्रिम तलाव असणार आहे।
कारण कोविडची सुद्धा महामारीची हे सुरू आहे आणि त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यासुद्धा मजा होत आहे. परंतु उत्सवसुद्धा साजरे झाले पाहिजे, गणेशोत्सव झाला पाहिजे, त्या अनुषंगाने या ठिकाणी हा कृत्रिम तलाव तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हा कृत्रिम तलाव पूर्ण होणार आहे आणि याचा फायदा पंतनगर असेल, गारोडिया नगर असेल, या घाटकोपरमधील रहिवाशांना होणार आहे. हे हा जो कृत्रिम तलाव आहे, हा कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी या विभागाच्या नगरसेविका आहेत राखी जाधव, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आता हा कृत्रिम तलावसुद्धा सुरू झालेला आहे. आपल्यासोबत आहेत राखी जाधव, आपण त्यांना विचारा, दिरे कशा प्रकारे हा तलाव तयार होतोय, किती बाय किती आहे, साधारणतः किती गणेश विसर्जन होत असते या ठिकाणी? आपण या ठिकाणी पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागाच्या माध्यमातून घाटकोपरमधील रहिवाशांसाठी ही व्यवस्था या ठिकाणी कृत्रिम तलावची करण्यात येत आहे. गेल्या वर्षी देखील ही व्यवस्था एन विभागाच्या माध्यमातून करण्यात आली होती. चांगल्या पद्धतीने विभागातील लोकांनी या कृत्रिम तलावाचा त्या ठिकाणी विसर्जनासाठी लाभ घेतलेला आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आता सध्या करोनाचा हा काळ आहे आणि तिसरी लाट देखील येऊ घातलेली आहे. तर अशा स्थितीमध्ये निर्बंध देखील प्रशासनाच्या वतीने येणारे पाळायचे आहेत, त्याचबरोबर सणही साजरा करायचा आहे. नागरिकांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे. प्रशासनाने ज्या पद्धतीने अपील केलेलं आहे की जास्ती लोकांनी यायचं नाही, तर त्या पद्धतीने प्रशासनाच्या त्या निर्बंध जे आहेत त्यांचं देखील त्या ठिकाणी नागरिक पालन करत आहेत. एकदम शिस्तबद्धपणे ह्या ठिकाणी गणेश विसर्जन होतोय. मला वाटते बाप्पांचं विसर्जन आगमनाच्या तयारीमध्ये आज सर्व मुंबईकर आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या दिवसांमध्ये जसे जसे विसर्जन असणार त्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने केलेल्या कृत्रिम तलावाचा निश्चितपणे नागरिक त्या ठिकाणी उपभोग घेतील. व्हिडिओ जर्नलिस्ट मोंदुबेसा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पळतोय पुढच्या बातमीकडे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी लालबागच्या राजाची भक्त आहे. त्यामुळे दरवर्षी शिल्पा शेट्टी तिच्या घरी लालबागच्या राजाची इको फ्रेंडली शाडूच्या मातीची प्रतिकृती असलेल्या मूर्तीची स्थापना करते. यावेळी कोरोनाच्या निर्बंधांमुळे शिल्पा शेट्टी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करणार आहे आणि त्यासाठी 2 दिवस आधीच शिल्पा शेट्टी लालबागमधील संतोष कांबळी यांच्या मूर्तीशाळेतून लालबागच्या राजाची प्रतिकृती मूर्ती घरी नेण्यासाठी आली होती. तर वळूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. मुंबईतल्या मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये खडाजंगी झाली आहे. खासगी विकासकाला प्रकल्प द्यायला सुभाष देसाई यांनी विरोध केलाय. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. म्हाडा असताना खासगी विकासक कशाला असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. आधीच गोरेगावमध्ये पत्राचाळीचा विकास रखडलेला आहे, त्यात या प्रकल्पाची भर नको असं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या दबावामुळे प्रकल्प मंजूर झाला का असा प्रश्न आता उपस्थित झाला. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रफुल्ल, काय अधिक माहिती मिळते? आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोतीलाल नगर हा जवळपास 50 हेक्टर जागा असलेला प्रकल्प जो आहे तो पुनर्विकासासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातली माहिती देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देण्यात आलेली आहे. हा प्रकल्प खाजगी विकासकाकडनं करण्यात येऊ नये अशी भूमिका जी आहे ती सुभाष देसाई यांनी या ठिकाणी व्यक्त केली. कारण हा प्रकल्प झाला तर या ठिकाणी जवळपास 1.5 लाख लोक जे आहेत ते वाढणार आहेत आणि त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्वात मोठा जो भार आहे तो महापालिका आणि त्या क्षेत्रावर या ठिकाणी येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये यापूर्वी देखील गोरेगावमध्ये पत्राचाळीचा विषय अशाच पद्धतीनं खाजगी विकासकाला देण्यात आला आणि त्यामुळे खाजगी विकासकाने हा प्रकल्प पूर्ण न केल्यामुळे इथे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे पुन्हा अशाच प्रकल्पाची या ठिकाणी भर नको ही भूमिका जी आहे ती सुभाष देसाई यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली आणि हा प्रकल्प जो आहे तो म्हाडाने पूर्ण करावा, विकासकाला यात आणू नये ही भूमिका देखील स्पष्टपणे मांडली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की या संपूर्ण प्रकल्पाचा पुनर्विचार व्हावा आणि त्या संदर्भात शासनाने पुन्हा एकदा भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी या संदर्भातलं म्हणणं त्यांनी कॅबिनेटमध्ये मांडलं. नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल.
आणि आता पाहूयात मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। 26 जुलै 2005 साली मुंबई पाण्याखाली गेली होती, मात्र त्यातून मुंबई पालिकेने अद्यापही धडा घेतला नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। कारण गेल्या 16 वर्षांपासून मिठी नदीच्या रुंदीकरणाचं काम रखडलंय। काय आहे त्याची कारणं पाहूयात न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। मिठी नदीचं रुंदीकरण कधी? 16 वर्षांपासून रुंदीकरण का रखडलं? रुंदीकरण करण्यात मुंबई महापालिका अपयशी? मिठी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबईची काय अवस्था झाली होती हे जगानं पाहिलं। मात्र असं असतानाही मुंबई महापालिका मिठी नदीच्या रुंदीकरणाकरता गंभीर नसल्याचंच धक्कादायक वास्तव समोर येत आहे। कारण गेल्या 16 वर्षांपासून मुंबईतील मिठी नदीच्या रुंदीकरणाचं काम रखडलंय। त्यामुळे पुन्हा मुंबईत जोरदार पाऊस झाला तर मुंबईची अवस्था काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी। 16 वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेनं मिठी नदीच्या रुंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती, पण अद्यापही नदीच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झालेलं नाही। जेमतेम 10% काम झाल्याचं सांगण्यात येत आहे। नदीच्या रुंदीकरणाचं काम केवळ कागदावरच असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या रुंदीकरण आणि खोलीकरणाचं कंत्राट 534 कोटी रुपये आपण कंत्राट दिलंय, कार्यादेश दिलंय, पण प्रत्यक्षात तुम्ही जर त्या ठिकाणी गेलात ते 10 ते 15%च काम झालेलं आहे। म्हणजे गेले 16 वर्ष मिठी नदीचं रुंदीकरणाचं काम केवळ 15% झालेलं आहे। कंत्राट फक्त कागदावर आहेत आणि मग मिठीला पूर येतो। क्रांतीनगर असेल, किस्मत नगर असेल, लोक पाण्याखाली जातात, त्यांना हलवायला लागतं। मिठी नदीचं रुंदीकरण जे आपण सर्वात प्राधान्याने हाती घेतलं तेही आज सत्ताधारी शिवसेना आणि महापालिकेचे आयुक्त पूर्ण करू शकलेले नाही। मिठी नदीच्या किनारी असलेली अनधिकृत बांधकामं, अतिक्रमणं हटवण्यात पालिका प्रशासनाला अद्यापही यश आलेलं नाही। कामाचे 4 टप्पे ठरवून त्यासाठी 4 ठेकेदार नेमण्यात आले, मात्र अतिक्रमण हटवण्यात यश न आल्यानं रुंदीकरणासाठीचे 534 कोटी रुपये पडूनच आहेत। त्यामुळे मुंबईतील पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होणार का नाही असा सवाल विचारला जातोय। काय डॉक्टर नाही आत, काय नाही औषध, लोकांना मलेरिया होतं, सर्व होतं। जरा पाऊस पडला की गटर भरतो इकडे, सर्व काय परिस्थिती आहे, कोण बघत नाही। नुसता लोक बोलता, गव्हर्नमेंट सुद्धा बोलती, काय इथे काय आपले ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीमध्ये कोण बघत नाही। मिठी नदीच्या रुंदीकरणाकरता पालिकेनं ठरवलेले 4 टप्पे कसे आहेत त्यावरही नजर टाकू। रुंदीकरणाचा पहिला टप्पा मिठीचा उगम ते साकीनाका, दुसरा टप्पा साकीनाका ते कुर्ला, तिसरा टप्पा कुर्ला ते क्रांतीनगर आणि चौथा टप्पा क्रांतीनगर ते कपाडिया रोड। पण अतिक्रमण न हटवलं गेल्यानं रुंदीकरणाचं काम अद्यापही अपूर्णच आहे। मिठी नदी स्वच्छ आणि सुंदर करण्याकरता कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। इतकंच नाही तर मिठीच्या प्रवाहात जाणारं मलजल रोखून प्रदूषण कमी करण्यात येणार आहे। त्यासाठी परदेशी मशीनचाही वापर करण्यात येतोय। पण रुंदीकरणाचा प्रश्न सोडवण्याकरता आता तरी पालिका गांभीर्यानं विचार करणार आहे की नाही हाच खरा सवाल आहे। आमच्या बातमीनंतर तरी पालिकेला जाग येईल अशी अपेक्षा। सुष्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे। ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गासाठी जागा देण्यास शिवसेना भाजपमध्ये सहमती झाल्याचं कळत आहे। 3 वेळा तहकूब करण्यात आलेला आणि 1 वेळा दप्तरी दाखल करण्यात आलेला बुलेट ट्रेनसाठीच्या जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला अखेर झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या महत्त्वाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग आता मोकळा झालाय। या प्रस्तावावरून सुरुवातीला शिवसेनेनं विरोध केला असला तरी झालेल्या महासभेत मात्र प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये सहमती झाल्याचे चित्र सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, खरं तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाचा हा मुद्दा होता जो अनेक दिवसांपासून चालू होता, अखेर त्याला मंजुरी मिळाली आहे। काय अधिक माहिती आहे? ही फक्त मंजुरी नाही तर एकमताने चर्चेविना दिलेली ही मंजुरी आहे। आता मुळात या सगळ्या मंजुरीवरून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे राज्यात
सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जो कलगीतुरा रंगला आहे, एकमेकांची उनी दोन्ही आणि डोके फोडण्याची भाषा केली जाते, त्याची झलक जी आहे ती काल मुख्यमंत्र्यांच्या व्हर्च्युअल उद्घाटनामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली. डोंबिवलीमधल्या कोपर जो उद्घाटन पुलाचं जे उद्घाटन होतं त्यावेळी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे विद्यमान जे पालकमंत्री आहेत त्यांच्यामध्ये शाब्दिक त्या ठिकाणी कलगीतुरा रंगला. खालचे कार्यकर्ते पासून वरच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वच ठिकाणी भाजप आणि सेनेमध्ये आता विस्तव देखील जात नाहीये. अशा परिस्थितीमध्ये बुलेट ट्रेनचा प्रस्ताव हा जो होता हा याच ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसैनिकांनी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी, महापौर नरेश मस्केंनी या सर्व प्रस्तावाला केराची टोपली दाखवली होती. तो धुडकावला होता, पालिकेत येऊ देणार नाही असं सांगितलं होतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अचानकपणे आता हा सगळा प्रस्ताव जो आहे तो एकमताने मंजूर होणं, या मागचं नेमकं राजकारण काय आहे हे समजण्या इतपत जनता, ठाणेकर जे आहेत किंवा सगळी जनता जी आहे ती दूधखोळी नाहीये असं दिसतंय. आपण जर पूर्ण पार्श्वभूमी पाहिली तर देशातले जे राजकारण आहे किंवा वरिष्ठ पातळीवरचं राजकारण जे आहे त्याच्याशी काय वेगळी जुळवणूक झाली आहे का किंवा काय वेगळी बोलणी झाली आहेत का असा एक प्रस्ताव येतो. तर दुसरीकडे हा नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे या सगळ्या प्रस्तावाला कुठेही विरोध करणं किंवा या सगळ्या गोष्टींना विरोध करणं मागात पडू शकतं असं देखील कदाचित ही भावना शिवसेनेच्या मनात आली असावी आणि म्हणून त्यांचं एकमत झालं असावं असं देखील असू शकतं. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर वळतोय आता पुढच्या बातमीकडे. पेंग्विनच्या टेंडरवरून रणकंदन झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना विचारलं असता त्यांनी पेंग्विन टेंडर पूर्णपणे रद्द नाही पण खर्च कमी करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल असं म्हटलेलं आहे. काही गोष्टी आम्हीच करू, शक्यतांची चाचपणी सुरू आहे असंही चहल यांनी म्हटलं. पेंग्विन जे आहे मुंबईची शान आहे, त्यामध्ये दुमत नाही. जे 40-50 कोटी रुपये खर्च करून ते घेऊन आलेलं आहे, पण त्यासाठी वर्षानुवर्ष 5-5 कोटी रुपये खर्च करण्याचा योग्य दिसत नाही. यासाठी माझा आग्रही होते की आपण हे ताबडतोब जे टेंडर काढलेलं आहे त्याला रद्द करायला पाहिजे असं माझ्या मागणी होते. तर इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत रहा महामुंबई. ब्रेक नंतर महामुंबई या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून शाळा बंद आहेत. मुंबईतील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय. अजून कोरोना संपला नसून 12 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण झालेलं नाहीये. तसंच अनेक पाश्चिमात्य देशात बालरोग वॉर्ड हे कोरोनाग्रस्त मुलांनी भरलेली आहेत. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट टाळण्यासाठी सरकार कठोर परिश्रम घेत आहे असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. मास्क घालणं आहे, वॅक्सिनेशन आहे, पण अजून विद्यार्थ्यांसाठी किंवा वय वर्ष 12 ते खालती अजून वॅक्सिनेशन आलं नाही. 12 ते 18पर्यंत ज्या ठिकाणी झालेलं वॅक्सिनेशन मुलांमध्ये ते फार थोड्या ह्याच्यात झाले, क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत. पण हा धोका पत्करायचा का आणि किती पत्करायचा ह्याच्यावर आपण थोडा विचार करणं गरजेचं आहे. काही देशांमध्ये पेडियाट्रिक हॉस्पिटल्स पूर्णपणे भरलेले आहेत. आपल्याकडे तिसरी लाट येऊ नये ह्याच्यासाठी आपण पूर्णपणे तयारी करत आहोत. मग एक आहे मेडिकल रिस्पॉन्स, तो आपण बेड्स, जे काही औषध उपचार असतील ते आपण वाढवत आहोत. प्रिव्हेन्शनसाठी आपण वॅक्सिनेशन जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. मागच्या आठवड्यापर्यंत मुंबईत. आणि आता एक नजर टाकूयात राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर. 24 तासात राज्यात 4174 नवे कोरोना रुग्ण सापडलेले आहेत. 4155 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.09% जाऊन पोहोचलाय. राज्यात 65 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय, तर राज्यातला मृत्यू दर हा 2.12% इतका आहे. तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. कोरोना रुग्णांची आकडेवारी राज्यातली आपण पाहतोय. रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.09% जाऊन पोहोचलेला आहे. तर 4155 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 24 तासाचा कोरोना रुग्णांचा रिपोर्ट पाहिला तर राज्यात 4174 नव्या कोरोना रुग्णांची भर देखील पडली आहे. राज्यात एकूण 65 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झालाय.
तर राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका आहे. आपण पाहिलं जर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जर काय या आकडेवारीवरती नजर टाकली तर 4 सप्टेंबर रोजी 4130 एवढी ही संख्या होती. 5 सप्टेंबरला 4057 एवढी ही संख्या होती आणि 6 सप्टेंबरला 3626 एवढी ही संख्या होती. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे आणि त्या अनुषंगाने आता सरकार काय प्रयत्न करते याकडे लक्ष देणं आणि यावरती नजर टाकणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. T20 विश्वकपसाठी भारतीय संघाची यादी जाहीर झाली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात रोहित शर्मा, KL राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहल, रविचंद्र अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर T20 वर्ल्ड कपसाठी पात्रता फेरीचे सामने 23 सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. आणि यासोबतच महामुंबई या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाले. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.